काकू या ना, तुम्ही पण बसा. मी बसते, तू आधी सुरू कर. बरं. हा काय प्रकार आहे सगळा? काय प्रकार? काय ग हे? माझ्या आणि घरातल्या पुरुषांच्या अगोदर जेवायला बसलात? हिम्मतच कशी झाली ग तुम्हा दोघींची? म्हणून तुम्ही असं भरलेलं ताट उडवलंत? ए, तोंड सांभाळून बोल. आजी मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. आम्ही तुमच्या आधी किंवा पुरुषांच्या आधी जेवायला बसलेलं जर का तुम्हाला आवडलं नव्हतं तर तुम्ही तसं येऊन आम्हाला सांगायला हवं होतं. आम्ही नसतो बसलो जेवायला. पण आता तुम्ही जे काही केलंय ना त्यांनी आमचा नाही तर अन्नाचा अपमान झालाय आणि हे फार चुकीचं आहे. आई माफ करा, म्हणजे आमचं चुकलं. खरं तर माझं चुकलं, मी भावनाला म्हणाले. ए, मला तुझ्याशी बोलायचं नाही, हिच्याशी मी बोलते, हिच्याशी. काय ग ए? हो, उडवलं मी ताट, केला अन्नाचा अपमान. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? हे जे काही सांडलेलं अन्न आहे ना, हे आम्ही गाडे पाटील रस्त्यावरच्या कुत्र्यांना टाकतोय खायला. आणि हे सगळं बघतेस ना, हे सगळं हे माझा मुलगा कमवतोय मेहनत करून. आणि मी त्याला जन्म दिलाय कळा सोसून. त्या मला जास्त अक्कल शिकवायची नाही. काय काही हिला बोलून काय उपयोग? आजी, अहो अन्नपूर्णा हे एक देवीचंच रूप आहे ना. आणि आज विजयादशमीच्या दिवशी अन्नाचा अपमान करणं म्हणजे देवीचा अपमान करण्यासारखं नाहीये का? मग अशाने आता देवीचा कोप होईल अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? मला असं वाटतं हे सांडलेलं अन्न तुम्ही उचलावं आणि अन्नाची आणि देवीची माफी मागावी. भावना अगं, ए, तुझी एवढी हिम्मतच कशी झाली ग? माझ्या आईला हे काम सांगणारी तू कोण? या घरची सून. बरोबर बोलतायत भावना मॅडम. आजी, अन्नाचा अपमान तू केलायस ना, तर मग आता हे अन्न सुद्धा तूच उचलणार आहेस. सिद्धू, मी हे अन्न उचलणार नाही. आजी, हे अन्न तूच उचलणार, नाहीतर नाहीतर काय? काय रे, काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? नाहीतर हे. हे काय काय? बघ तर आजी, बघ, शांत हो, बघ. केला अपमान या हल्लाचा. अरे संपत, अरे बघ ना, अरे डोकं फिरलंय तुझ्या लेकाचं. अरे सिद्धू, हा काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा नाहीये पप्पा, पुरावा आहे, पुरावा म्हणतात त्याला. मी काय म्हणते, राहू द्या, हे सगळं मी हवं तर उचलते, पण घरात वाद नका घालू कोणी. नाही आई, अजिबात नाही. अन्न आजीने फेकलं ना, तर मग काहीही झालं ना तरी आजीचे अन्न उचलणार. आजी, शेवटचं सांगतोय, हे जर अन्न तू उचललं नाहीस ना तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकेन. मी हा व्हिडिओ व्हायरल करेन, व्हायरल. सिद्धू, सिद्धू, मी उचलणार नाही. नाही नाही नाही, ऐक, जगालाही कळू दे ना. सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील जी संस्कारांच्या बाता मारते, ती अन्नाचा कसा अपमान करते ती. आजी, उचलतेस ना का करू व्हिडिओ व्हायरल? कसं आहे ना आजी, एकदा हा व्हिडिओ व्हायरल झाला ना
की लोक आपल्यावर चिखलफेक करायलाही कमी करणार नाहीत. आणि पप्पा नुकतेच आमदार झालेत. तुझ्या माझामुळे त्यांची चीत होईल ती वेगळीच. लोक मान देणार नाहीत त्यांना आणि पक्षातल्या बायकाच्या घरी येतात त्या माफ करणार आहेत का तुला? खरंच सांगतोय आजी, तुझ्या गर्वापायीनं सगळं संपेल आपलं परत. त्यापेक्षा उचल हे अन्न आणि माग माफी देवीची. ठीक आहे मग. ए थांब थांब, उचलच्या म्हटलं ना. अकाउंट कुठला? तू अन्न उचलताना व्हिडिओ काढूयात आपण. हा सिद्धू, हे बरोबर नाहीये करत तू. हाताबाहेर चालेत सगळे जण. मनमानी करतायत, मनमानी. एकेकाला बघून घेणे, एकेकाला सांगून ठेवते. मला काम लावू दे काय आज? हे सगळं तुझ्यामुळं ग, तुझ्यामुळंच. तू बघून घेते एकमेकांना. सोडणार नाहीये मी, लक्षात ठेवायचं. बाईक, बघ तू काय करते ते तुझं. एक मिनिट आजी. मला असं वाटतंय हे अन्न असं आपण टाकून देण्यापेक्षा आपण अंगणात ठेवूयात का? म्हणजे प्राणी पक्षी खाऊ शकतील आणि अन्न वायाही जाणार नाही. हो मॅडम, काय कमाल आयडिया आहे. आजी, ऐकलंस ना काय बोलल्या त्या? ते ताट तू बाहेरच ठेवून ये, कळलं? हो, जाते जाते. एक लक्षात ठेव, विसरणार नाही मी. आणि तू ग, बरं तिला यायचं सोडून थांबलीस काय इथं? भावना, इतके वर्ष आम्हाला जमलं नाही, ते तू करून दाखवलंस. खरंय. आणि मॅडम, तुमची प्रगती बघताय ना, म्हणजे तुम्हाला आठवतंय का जेव्हा लग्न झाल्या झाल्या तुम्ही इथे आला होतात तेव्हा आजीचा आवाज ऐकला ना तरी तुम्ही घाबरायचा तो. आणि आज मात्र तुम्ही आजीलाच हरवलं. सिद्धिराज, आजींना नाही हो, त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीला हरवलं. या घरातल्या सगळ्या माणसांबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. आणि अहो, नात्यांमध्ये हरणं जिंकणं असं कधीच नसतं. मॅडम, मी मगाशी बोललो होतो ना, तेच खरंय. तुमची बुद्धी आणि माझी ताकद. आता आपल्याला कोणीही हरवू शकत नाही.